पारंपरिक प्रथेप्रमाणे आमच्या आईवडिलांच्या याच्यापासून आम्ही प्रथे ठेवले ते आता त्या जुने घरी होती ते आता आम्ही नवीन घरी इकडे आणलेले आहे। आता किती वर्ष झाले? आता आम्हाला जवळजवळ आता मला जर 62-63 वर्ष झाले। माझ्या अगोदरपासून प्रथा आहे ती, पण आता हा पहिल्याच वर्षी आमच्या घरात एकत्र सगळे आले म्हणून ते ठेवलं आहे। एवढी मजा आली लोकांना, घराच्या माणसांना, गाणाऱ्यांना, नाचणाऱ्यांना आणि इतर सहकार्य करणाऱ्यांना। पण दरवर्षी आमची एवढी मजा येते, कुठंच मजा येत नाही। आपल्या गावात तरी एवढी आपल्याचकडे एवढी नाते कुठं अशी होत नाही, एवढी मजा वाटते। तर चला फायनली झालेला आहे आमचा पिझ्झा। हे बघा, हे 3 बनवला बहिणीसला आणि हे मला 4। मस्त एकदम प्रॉपर पिझ्झा। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, तर मी कामावरून तर जस्ट आलो आहे आणि कसं बसं पटकन तयारी केली आणि आता आलो आहे मामाच्या इथं। तर मामाची इथं आज आहे पिठवरी अमावस्या, तर त्या कारणामुळे मी ते आलो आहे आणि मला वाटतं त्यांच्याकडं दरवर्षीप्रमाणे तिथं भरपूर मजा करतात, म्हणजे सगळे त्यांचे घरातले कुटुंब वगैरे येतात आणि एकत्र सगळे एन्जॉयमेंट करतात। तर मी त्यांच्या घरी आलो आहे, पाठी बघताय तुम्ही। तर मामाच्या घरी आज पिठवरी आहे, तर बघूया किती धमाल करतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर आता तयारी चालू आहे, तर चला आणि तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर जाऊया आता आतमध्ये कशी धमाल करतायत। तर चला, तर आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्ही कंटिन्यू राहा। चला, पिठवरी माते की जय।
तर चला तर मित्रांनो, आता मी आलो होतो मामाच्या घरी आज पिठोरी बघितलं असेल तुम्ही, भरपूर अशी धमाल केली असते की. तर ही पिठोरी आहे आपले. तर भाऊच बोलवता यो. तर मगाशी निश्चित केलं की आपल्याकडं घरी आहे, भरपूर अशी मजा असतं. पण मी आलो कारण की मी दरवर्षी इच्छा असते यावाची, पण यावर्षी आलोय. पण भारी वाटला. म्हणजे यांचं कुटुंब म्हणजे म्हात्रे परिवार एक नंबर, म्हणजे भारी मजा करतात सगळं. तर दरवर्षीप्रमाणे आता यावर्षी पण मजा केली, मग पुढच्या वर्षी पण नक्की असणार. पुढच्या वर्षी पण नक्की. आणि आम्हाला पण बरा वाटला का तू शब्दावर आलास. आम्हाला पण जाम बरा वाटला का तू आलास आणि व्हिडिओ काढली. आणि खरं सांगू तर ही मजा नवीन घर आमचा हा पहिला वर्ष, आणि ही पहिली मजा आम्ही जोरदार केली. पुढच्या वर्षी पण आपण अशीच जोरदार करू. पुढच्या वर्षी पण मजा अशीच जोरदार करू. तुम्ही नक्की बघा. दादाचा आमचा ब्लॉग आहे, जयेश ठाकूर ब्लॉगर आहे नाव. नक्की फॉलो करा आपल्या मित्राला आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा. आणि तर चला धन्यवाद. तर आता आपल्याकडे दुसरीकडे जायचं आहे, दुसरीकडे पण अशीच मजा घेणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. दुसरीकडे आम्हाला ऑर्डर पण आहे. तर चला आपण जाऊया बाजूला, त्यांच्याकडे पण पिठोरी आहे. मामा आज दमले, जामच मजा गेली मामासनी. कसं वाटतं पिठोरी? एकदम फॉर्ममध्ये झाली पिठोरी, आम्हाला एकदम खुश झालो आम्ही. मामा मला एक सांग, ही पिठोरी कशाबद्दल आपली ठेवली जाते? पारंपरिक प्रथेप्रमाणे आमच्या आईवडिलांच्या याच्यापासून आम्ही पिठोरी ठेवले. ते आता त्या जुन्या घरी होती, ते आता आम्ही नवीन घरी इकडे आणलेले आहे. आता किती वर्ष झाली? आता आम्हाला जवळजवळ आता मला जर 62-63 वर्ष झाले. माझ्या अगोदरपासून प्रथा आहे ती. पण आता हा पहिल्याच वर्षी आमच्या घरात एकत्र सगळे आले म्हणून ते ठेवलं आहे. सर्वांनी धमाल मस्ती केली या नवीन घरात. पहिली पिठोरी आणि नवीन घर. तर सर्वांनी मजा केली. आपला बघायला गेलं तर म्हात्रे कुटुंब सर्व दरवर्षीप्रमाणे पिठोरीलाच काय, गणपतीला किंवा कुठला सण असू दे, सर्व मजा मस्ती करतात. तर मामासनी पण धमाल केली. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. म्हणजे सहज घेता येत नव्हता, एवढी मजा केलेली आहे मामासने आमच्या. लाइव करो, सबस्क्राइब करो, हम थम लगत आहे. लाईव्ह पण आहे तुमका. तर चला आता आपण दुसरीकडे जायचं आहे. आणि मी इथं लेट आलो, 10:30ला काहीतरी आलो असेल मी. दादा आहे ना प्रत्येक व्हिडिओला आहे लास्ट. कारण की आपले सचिन तेंडुलकर जो आपले दहीहंडीच्या गेल्या वर्षी पण लाजत होता, तो बोलते व्हिडिओ काढू नको, बोलते लांबच राहा बोलते. तर हा घर बघताय तुम्ही या आपल्या मामाचा. तर या मामाच्या घरी आलो तो आहे का? हा यो तिकडं आणि इकडं. मामा काय सांगशील, दरवर्षी तुम्ही मजा करता हो? दरवर्षी तुमचा पहिला घर आणि पहिला पिठोरीचा मान, कसं वाटतंय? एवढी मजा आली लोकांना, घराच्या माणसांना, गाणाऱ्यांना, नाचणाऱ्यांना आणि इतर सहकार्य करणाऱ्यांना. पण दरवर्षी आमची एवढी मजा येते, कुठंच मजा येत नाही. आपल्या गावात तरी एवढी आपल्याच कडे एवढी नाते कुठं तशी होत नाही, एवढी मजा वाटते. तर धन्यवाद मामा. ओके. तर चला आपण नंतर भेटू. तर मित्रांनो मी आता ब्लॉग एंड करणार होतो. तर बहिणीच बोलले की काहीतरी बोलते खावायला बनवूया. तर आता वाजले रात्रीचे 12:30 आणि इथे घेतलाय पिझ्झा छोटा, आपले गरिबांचा पिझ्झा. नाही गरिबांचा नाही, पण श्रीमंताचा पिझ्झा आहे. एवढं श्रीमंत लोक पण नाही करत, शॉर्टकट एवढी गरीब लोक करतात. तर रात्री आम्ही काल रात्री 2:30 वाजता आम्ही खावाला घेतलेला, पण जरा सामान कमी होता. त्याच्यात फक्त कांदा आणि ते मक्क आणि काय भरपूर सारा चीज. हा. तर आता आज दीपालीने सगळं सामान आणलंय. तर प्रॉपर एकदम कांदा, आपले भोपळी मिरची आणि मक्कीचे दाणे आणि बघताय पनीर तळून घेतलं. पनीर उकर टाका. सॉरी मिस्टेक. माय मिस्टेक. आय माय सॉरी. आणि बघायला गेलं तर या आम्हाला
कधी पण भूक लागली ना तर आम्हाला खावं लागतंच, ही आमची प्रथा आहे ना. आमचा स्टॉक हे बघा भरपूर सारे सॉस आम्ही तर मग दाखवतोय. हे बघा, हे दिसतं ना सगळं. हे रात्रीच्या आम्हाला काही ना काही खावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही एमर्जन्सी ते सॉस वगैरे इथं घेऊन पण ठेवलं. असेल अजून काहीतरी. हे बघा हे बटर हां प्राईस वगैरे आहेत. काहीच नाही, या चपात्या हां आहेत चपात्या. आणि यो चीज. कसं वाटतंय? झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तर चला फायनली झालेलं आहे आमचा पिझ्झा. हे बघा, हे 3 बनवला बहिणीसला आणि हे मला 4. मस्त एकदम प्रॉपर पिझ्झा. आता खातो आणि ब्लॉग एंड करतो. बघा तुम्हाला खोटं वाटतंय ना रात्रीच्या वाजल्यात. आता 1 वाजता आला आणि तर घेतलाय खायला. या खायला खाताना मी दाखवत नाही, मीच खातो आणि नंतर आपण ब्लॉग एंड करू. तर मित्रांनो चला, तर मी आता पोचलोय घरी आणि बघितलं असाल तुम्ही धमाल मस्ती आमच्या मामाच्या घरची. म्हणजे बघायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे ते मजा करतच, कारण की ह्या वर्षी त्यांचं नवीन घर झालं आहे आणि नवीन घरात ती पहिल्यांदा पिठोरी साजरा केलेली आहे आणि भरपूर अशी मजा केलेली आहे. परत मला जायचं होतं दुसरीकडं. आता 11:30 वाजून गेलं आणि ते लोक झोपलेत, म्हणजे आहात जागी, पण आमचे वहिनी वगैरे त्यांची मुली वगैरे ते गेलेत, त्यांना कॉलेज वगैरे शाळेला जायचं असतं, त्याच्यामुळं लवकर गेलं. तर मी तिथनं झालो, पाय पडला आणि लगेच आलो घरी. आणि तर आत्ता मी पोचलो आहे घरी. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल, कारण की धमाल एवढी केली तर म्हणजे दरवर्षीप्रमाणे ते करताच. तर या वर्षी पण केली, मजा आली, मस्त वाटला. आणि पहिल्यांदा गेलो तर त्यांच्या इथं काहीतरी वाटला, म्हणजे व्हिडिओ काढायला काहीतरी वाटला, मस्त वाटला. तर चला व्हिडिओ आजची इथंच एंड करते मी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला याच नाही तर प्रत्येक व्हिडिओला जास्त असं सपोर्ट करा, भरपूर असं प्रेम द्या. आपले कॉमेडी व्हिडिओ आपल्या इंस्टा ID ला मी माझ्या कॉमेडी व्हिडिओ असतात. तर चला, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. पिठोरी माते की जय.